तरुण म्हणायचं नाही. ऐका, कुणाला तरुण म्हणायचं? देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये विश्वास आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियावर संयम आहे, मन ज्याचे स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे, सिंहासारखा प्रबळ आहे आणि परमार्थाला जो धरून आहे तोच आजचा खरा तरुण आहे. आवडला असेल तेव्हाच वाटाळ. तुम्ही टाळ्या वाजवता का मी घरी जाऊ? व्यवस्थित अगदी वेळेमध्ये कीर्तन संपवायचं, पण टाळी केली पाहिजे. वारीला काही लोक निघतात, वारीला काही बायका निघतात, पण वारीला जात असताना मुकट्यानं जात नाहीत. त्यांना म्हणा अभंग म्हणा, एखादी ओवी म्हणा, म्हणा श्लोक काही, ते काहीच म्हणणार नाहीत. पण जीभ जोडीच्या प्रकारानं म्हणायला बायका तयार. बरोबर आहे. एका बाईनं दिंडीत गाणं जोडलं, म्हणून दाखवू का? महिला मंडळ म्हणून दाखवू? बाई म्हणायची, अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन. काय म्हणायची? अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, आणि घेतला मोबाईल लावते तुला फोन. डायरेक्ट विठोबाला. एवढ्यावर बाई थांबली नाही. बाई पुढे म्हणायला लागली, तुझे रे आठवण लय लय येते, आणि म्हणून तुला मी मिस कॉल देते. देवाचाही तू रे देवन, माझा नंबर कर रे सेव. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. तुम्ही नका धरू ठेका, येईल अंगात आहे कधीची. तुमच्याकडे येतं का अंगात? येतं? बरं येत नाही. ती काही काही ठिकाणी कीर्तनाला बोलतात नवरात्रीमध्ये, आमचं कीर्तन बाजूला बाई घेऊन अंगात, म्हणजे ती देवी येते तिच्या अंगामध्ये. बरं, देवी कुणाच्या अंगात येते आपण त्याच्या विरोध नाही करणार, पण शास्त्र आहे त्याला. नाव शांताबाई, तोंडमुख राहत नाही, तिच्या अंगात दुर्गा देवी येते, धुरपत माहिती. बरोबर आहे का? येत असेल का? आणि कुठं सरळ सरळ मग सुरू. सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात. काय म्हणते? सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, आणि अंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात. अंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात. काय म्हणते? सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, आणि अंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात. कुठं यावं यालाही शास्त्र आहे. कुठेही उठसूट देव खरंच अंगात येत असेल का? नवरा बायको बस स्टँडला उतरले, कितीतरी ठिकाणी मी हे उदाहरण सांगितलं. नवरा बायको बस स्टँडला खाली उतरले, आणि जसे उतरले तसे नवरा पाठीमागं, आणि बाईच्या अंगात सैलानी बाबा आले. सैलानी बाबा, आपण देवाच्या विरोधात नाही, पण दांभिक भक्ती जी करतात लोक, त्यांचा विरोध थोडा वाटतो म्हणून बोलणे. तिथं बाईने केस सोडले. आता अंगात आलेल्या बाईचे केस बिस असे मोकळे असतात. बरोबर आहे ना? त्याचं एक शास्त्र आहे वेगळं. तिथं केस सोडले बाईनं, आणि तिथं बाई घुमायला लागली. घुमण्याचा प्रकार तुम्हाला करून दाखवू का? पाठीमाग ती बाई म्हणायची, सैल्या आहा सैल्या आहा सैल्या आहा सैल्या आहा सैल्या आहा सैल्या. सुरू तिथं सैल्या सैल्या महाराज. आता कंडक्टरनं पाहिलं, त्याला वाटलं हे किती वेळ कार्यक्रम चालतो काय माहित. त्याला पुढे जायचं पुढच्या स्टेशनला. त्यानं वाजवली घंटी. जशी घंटी वाजवली तशी गाडी सुटली. जशी गाडी सुटली तसं या बाईच्या लक्षात आलं, ज्या बाईच्या अंगात आलं तिच्या अंगात जर देव असेल तर खरंच तिला काही आठवण राहावं का? राहू नये. पण बस जशी सुटली तसं बाईला आठवलं, आपण तर सैल्या सैल्या करून राहिलो, पण आपल्या थैल्या गेल्या कुठं? बसमध्ये. तिला जसं आठवलं तिनं सैल्या दिलं सोडून. ती नवऱ्याला म्हणायला लागली, अरे वैर्या घे ना थैल्या. नवरा म्हणला, तू कर सैल्या सैल्या, मी सांभाळतो थैल्या, मला कामच काय दुसरं तुझ्या पाठीमागं फिरायचं. ही दांभिक भक्ती झाली. का सांगते मी हे सगळं? त्या देवाला आपलंसं करायचं ना, त्याचं नामचिंतन करायचंय ना, तर त्याला आधी आपल्या हृदयात भिनवावं लागतं. सहज सोपं साधन हे सगळं साधन. केलं तर साधंही आणि केलं तर अवघडही. त्यामुळे देवाचं नामचिंतन करायचं ना, तर संतांच्या चरणावरती आधी नतमस्तक व्हावं लागेल. चला, दत्त प्रभूच्या जन्माचं थोडीशी चरित्र भाग आपण पाहू, पण त्याआधी सगळ्यांनी प्रेमानं मोठ्या एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल. भजन करत जा बरं. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळायची. लोक आम्हाला म्हणतात एवढ्या कमी वयात फिरता, रोज फिरता, रात्री फिरता, दिवसा फिरता. चार लोक काय म्हणतात तुम्हाला कळतं का? काही पाटील घर नाही ना, त्यामुळे चार लोक काय म्हणतात आमचं त्यांना उत्तर असते. मला तर प्रश्नच पडतो, ते चार लोक मला ज्या दिवशी भेटली ना त्या दिवशी अशी वाट लावली असती, पण भेटतच नाहीत महाराज. चार लोक नेमकी कुठली? आमचा प्रश्न, त्यांच्या प्रश्नाचं माझं उत्तर असतं,
रोज आम्ही फिरतो आणि 4 लोक काय म्हणतात याचा विचार करायला आमच्याकडे वेळ नाही, कारण आम्ही रोज 400 ते 4000 लोकांमध्ये उठतो आणि बसतो. तुमचे 4 लोक ठेवा बाजूला, काही घेणं देणं नाही. इथं आपल्या मस्तीत जीवन जगायचं. कुणाला आवडेल कुणाला नाही आवडेल, अहो कितीही तुम्ही चांगले बघा, 40% समाज प्रत्येक वेळी तुमच्या विरोधात आहे. तुम्ही कितीही चांगले बघा आणि कितीही वाईट बघा, 40% समाजाचा विचार कधीच करायचा नाही. अहो साधं उदाहरण आहे, गावामध्ये एखाद्याला मुलगी भेटू नये, एखाद्याच्या पोराला मुलगी भेटूच नाही, सरळ म्हणतात लोक त्याला कोण देणार आहे. एखाद्याला भेटावी ते म्हणतात भेटली म्हणून काय झालं, काहीतरी घोळ असेल. काय म्हणतात, एखाद्याला गाडी घेणं होत नाही, याला कशाने घेणं होणार आहे. आणि एखाद्याला उभी करावी 4 व्हीलर दारा समोर आणून, ते म्हणतात घेतली असेल हप्त्यावर. अरे हप्त्यावर घेऊ दे तर सप्त्यावर घेऊ दे, तुला काय करायचं. अजिबात टेन्शन घ्यायचं, कारण जोपर्यंत त्याला आपले हात धरले तोपर्यंत लोकांना किती पाय खेचले तरी फरक पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. असं म्हणे एकदा देवपत्न्यांना सुद्धा गर्व झाला. गर्व, स्त्री म्हणजे गर्व आला. बरं, स्त्री म्हणजे जरा आपल्या तोरा ताठ्यात राहणारी बाई. स्त्रीला गर्व झाला कोणाच्या, भगवान शंकराच्या पत्नीला, आणि भगवान ब्रह्मदेवाच्या पत्नीला, आणि भगवान विष्णूच्या पत्नीला गर्व झाला की आमच्या एवढं पतिव्रत कुणाकडेच नाही, आमच्या एवढं सौंदर्य कुणाकडेच नाही, आमच्या एवढं पतिव्रता या जगाच्या पाठीवर कोणी नाही. भगवान शंकराची आणि माता पार्वतीचा संवाद सुरू. माता पार्वती म्हणतात, अहो जगाच्या पाठीवर माझ्या एवढं पवित्र, माझ्या एवढं पातिव्रत्य पाळणारी स्त्रीच नाही दुसरी कोणती, खरंच नाही. भगवान शंकर म्हणायला लागले, पार्वती तू भ्रमात राहू नको, तूच आहेस असं नाही. बरं, भूतलावर एक अशी माता आहे, एक असं दैवत आहे, एक अशी आदिशक्ती आहे, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ आणि सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती अशी असणारी एक शक्ती आहे जिचं नाव आहे अनुसूया. अनुसूया मातेचं नाव काढलं की पार्वती मातेला, बघा बाई किती असू द्या, बाई नवऱ्याशी किती भांडण करू द्या, पण दुसऱ्या बाईचं नाव आपल्या नवऱ्याच्या तोंडातून ऐकलं की वाईट वाटतं माणसाला. बरोबर ना, बरोबर आहे म्हणतात. बघा डोकं हलवतात. बाई नवऱ्याला कितीही चांगलं बघा भांडते, आणि जी भांडते तिलाच बायको म्हणतात. सरळ सरळ बायकोची व्याख्या. हा, आता थोडी शिकलेली असेल स्टँडर्ड भाषेमधून भांडेल नवऱ्याला, अडाणी असेल थोडी अडाणी भाषेमधून, पण भांडणार नक्कीच. भांडणे हा बायकोचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच असं आहे आमचं. बरोबर का. आता खरं सांगायचं म्हणजे भाषा जशी, क्षेत्र जसं तशी बायको बोलत असते. पायलटची बायको म्हणते हवेत उडू नका, पायलटची बायको त्याचं कामच आहे हवेत उडणं. पायलटची बायको म्हणते हवेत उडू नका, वकिलाची बायको म्हणते तुम्हाला कायद्यात दाखवते, शिक्षकाची बायको म्हणते मला शिकवू नका, न्हावी दादाची म्हणजे वारीक दादाची बायको म्हणते तुम्ही माझा केसाने गळा कापला, पेंटर दादाची बायको म्हणते थोबाड रंगवी, गायकाची बायको म्हणते तुमची चाल मला माहित होती. इथले सोडून, बरं इथले सोडून तिकडचे आमच्याकडचे. आणि मृदंगाचार्याची सुद्धा म्हणते बरं थापा टाकू, पण कुठं टाकावे हे कळालं पाहिजे नाही का. मोठा अवघड आहे महाराज. बायको ती बायकोच असते भांडणारी, जी नेहमी भांडते. अहो 4 बाया एकत्र येऊ द्या, गप्पा कशाच बसत नाही. 4 बाया एकत्र आल्या गल्लीतल्या आणि 4 बायांनी विषय सुरू केला. पहिली म्हणे बाई माझा नवरा सकाळी येतो संध्याकाळी जातो, संध्याकाळी येतो रात्री जातो, रात्री येतो सकाळी परत घरी येतो, परत जातो, जातो येतो जातो येतो. त्याची ड्युटी पोलीसची होती. जेव्हा काम लागलं तेव्हा तो जायचा आणि यायचा महाराज. दुसरी त्यामध्ये बसली होती दारुड्याची बाई, तुझा तरी जातो येतो म्हणली मनानं, पण माझा तर कुठं कोण्या गटारात पडला शोधायला जावं लागतं. हो, त्यामध्ये तिसरी एक होती महाराजाची बसलेली, महाराजाची. ते म्हणे बरं आहे बाई तुमचं, तुझा जातो येतो आणि तुझा शोधायला गेला तर सापडतो तरी. माझा तर हनुमान जयंतीला महाशिवरात्रीला गेला तर हनुमान जयंती करूनच घरी आला नारळाचं पोतं घेऊन. म्हणजे कधी जाईल कधी काही भरोसाच नाही. बाया 3 एकत्र आल्या म्हणजे गप्प बसणार नाही. भगवान शंकराला सांगितलं माझ्या एवढी कोणीच असू शकत नाही, तुम्ही खोटं बोलताय. भगवान शंकराने सांगितलं माझं जर खोटं वाटत असेल तर नारद मुनींना विचार, खरंच अधिकार किती आहे त्या माऊलीचा. आता नारद मुनी घरी यायची वाट पाहत होत्या माता पार्वती. माता पार्वती जसे नारद मुनी घरी आल्याचा प्रश्न केला का, हो पतिव्रता जगाच्या पाठीवर पतिव्रता स्त्री कोण आहे, माझ्यापेक्षा जास्त कोणी शक्तिशाली आहे का अजून. भगवान नारद मुनींनी सांगितलं. भगवान शंकर ऐकत होते बरं का सगळं. नारद मुनी सांगितलं हो आहे ना, जगाच्या पाठीवर अजून एक स्त्री आहे भूतलावर अवनीतलावर, तिचं नाव आहे अनुसूया. तिच्या घरून कोणी विनमुख जात नाही,
तिच्या पातिव्रत्याचं कोणी खंडन केलं ते होऊ शकत नाही, तिचं कोणी छळन केलं तरी होऊ शकत नाही, इतकी ती पतिव्रता आहे. तुम्ही तिच्या समोर कमी पडता. माता पार्वतीला राग आला. माता पार्वती म्हणल्या आम्हाला तिचं पातिव्रत्य थोडंसं घालवायचे, त्याला गालबोट लावायचे, सांगा काहीतरी. नारद मुनी सांगितलंय बघा, तुम्हाला खरंच तिचं काही करायचं असेल, तिला थोडं डाग लावायचं असेल तर तुम्ही एक करा, तिचं सत्व घ्या. सत्व घ्यायचं असेल तर भगवान शंकराला तिच्या घरी भिक्षा मागण्याकरता जायला सांगा आणि गेल्याच्या नंतर तिथं आम्हाला निर्वस्त्र नग्न होऊन भिक्षा वाढ, नग्न होऊन आमचं उदर तृप्त कर असं मागणं मागायला लावा. म्हणजे तिच्या सत्व काय, तिचं सत्व हरण होईल. पार्वती मातेने सांगितलं शंकरला. शंकर म्हणायला लागले भगवान शंकर ऐक, हा नाद करू नये बरं, पतिव्रता स्त्रीचा नाद करू नये, तू तिच्या भानगडीत पडू नको. माता पार्वतीने सांगितले मला काही ऐकायचं नाही, तुम्ही जाणार म्हणजे जाणार. झाले दोघं तिघच असंच म्हणणं झालं. लक्ष्मी देवी लक्ष्मीचंही तसंच म्हण, देवी उमा तसंच म्हण. हॅलो हॅलो. ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघाच्याही पत्न्यांना सांगितलं तुम्ही जायचंय आता धर्तीवरती आणि त्या मातेचं सत्व घ्यायचंय. आमच्या बाबतीमध्ये ती थोडी कमी झालीच पाहिजे. निघाली महाराज कुठं, भूतलावर. अत्रि ऋषीच्या आश्रमाजवळ आले. माता अनुसयाला आवाज दिला, माते माते भिक्षाम देही, आई वाढ भिक्षा. पण विचार असा होता मनामध्ये की नग्न होऊन भिक्षा वाढायला लावायचे. पण आधी घरात प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर आता ती अनुसूया माता म्हणजे काय साधी आहे का, तिला सगळं ज्ञात होतं. तिला म्हणायला लागले आई आम्हाला आमचं पोटभर जेवण पाहिजे, आम्हाला हे उदर तृप्त करायचंय, पण आम्हाला तू नग्न होऊन भोजन वाढ. नग्न होऊन भोजन वाढ प्रश्न पडला. कारण स्त्री कुठली असू द्या तिला आपली इज्जत फार प्रिय असते. आणि आज जर विचार केला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, खरं सांगू हे सांगू नये विषय कीर्तनामध्ये, पण आलाच विषय स्त्रीवर म्हणून सांगते. आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3.5 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही, 10 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही, शाळेत जाणारी मुलगी, 16 वर्षाची 10वीला जाणारी तरुणी सुद्धा सुरक्षित नाही, 20 वर्षाची तरुणी सुद्धा सुरक्षित नाही, 31 वर्षाची विवाहित महिला सुद्धा सुरक्षित नाही. या महाराष्ट्राने त्या दिवशी खरं म्हणजे तोंडात भोट घालण्याचं काम केलं ज्या दिवशी याला 70 वर्षाची म्हातारी सुद्धा पुरली नाही. स्त्री भ्रूण हत्या काय, अत्याचार काय, अन्याय काय. खरं सांगू जेव्हा राखी बांधायला तुम्ही तुमच्या भावाला, तेव्हा एकच मागा, दादा रे दादा तुझ्या या मनगटावर जी मी राखी बांधते ना त्या राखीचा फक्त एक मोबदला दे. नको मला तुझा ड्रेस, नको मला तुझी ओवाळणी, नको मला तुझे पैसे, तुला द्यायचंच असेल ना तर एक दे. जशी नजर तुझी माझ्या प्रती आहे तुझी बहीण म्हणून, तशी प्रत्येक महाराष्ट्रातल्या मुलीवर तुझी नजर अशीच असू दे रे दादा. जास्त काही मागणं नाही. नाही सुरक्षित आजची स्त्री. बघा तुम्ही, अरे डॉक्टर म्हणजे आपण आपले देव समजतो. खरंच महाराज हातामध्ये जेव्हा पैशाचे गट्टे घेऊन जातो डॉक्टरला सांगतो डॉक्टर वाचवा बरं का, यांच्यावर सगळं घर आहे, वाचवा, घराचा कर्ता पुरुष आहे. हात जेव्हा जोडतो ना तेव्हा डॉक्टर म्हणतात ताई दादा आम्ही वाचू पण सगळं त्याच्या हातामध्ये. पण त्यावेळेला देवाची कमी पण आपल्या डॉक्टराची जास्त गरज भासते. डॉक्टरांमध्ये आपला देव दिसतो, पण डॉक्टर की करणारी मेडिकलला असणारी मोमिता दीदी सुद्धा बंगालची. त्या मोमिता दीदी तुम्ही स्थिती पाहिली असेल तर पहा वाटत नाही महाराज. आज माझी लहान बहीण MBBS करते कर्नाटकला. ज्या दिवशी हा प्रसंग घडला दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वांनी गाडी करून त्या मेडिकल कॉलेजला भेट दिली की बाबा आपले हे लेकरं सुरक्षित असले पाहिजे. लेकरं शिकतात, लेकरं मोठे होतात, याचा अर्थ असा नाही की समाजाने त्याच्यावर वाईट दृष्टी टाकावी. खरं म्हणजे शिवकाळामध्ये जी सजा दिली गेली होती, एका रांझ्याच्या पाटलानं
एका तरुणीवर नजर टाकली होती. तरुणीवर अत्याचार अन्याय केला होता. धावत आला तिचा बाप राजांकर राजा कुंपणानं शेत खाल्लं. माझ्या तरुण वयात येणाऱ्या मुलीवर त्या रांझ्याच्या पाटलानं नजर टाकली. तिच्या अब्रूवर हात टाकला. करा न्याय गरीबाचा. राजांनी उठून उभं राहावं. डोळ्यात अंगार, डोळ्यात इंगळ उतरावी इतका राग छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये होता. सांगावं कोण तो रांझ्याचा पाटील? जा त्याला पकडून आणा. अगोदर पकडून आणलं गेलं आणि भर चौकात त्याला बांधलं गेलं आणि गावात दवंडी दिली. या सर्वजण बघायला या महाराष्ट्रामध्ये, या शिवराज्यामध्ये ज्यांनी ज्यांनी माय लेकीवर बाय लेकीवर वाईट नजर टाकली त्यांचे काय हाल होतात हे सगळ्यांना बघू द्या. त्याचे 2 हात आणि 2 पाय कलम केले. जिवे नाही मारले त्याला. हे 2 हात आणि 2 पाय कलम केले आणि भर चौकात खांब्याला बांधून तडफडणारं शरीर ज्या वेळेला लोक पाहायचे ना त्यावेळेला अंगावर शहारे यायचे. परत कधी कुणाच्या बाईकडे कुणाच्या लेकीकडे वाईट नजर बघणार नाही. ही वृत्ती आपोआप प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या या क्रूर डोक्यामध्ये निर्माण होऊ लागली. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागण्याची आहे. त्यांच्या खरं म्हणजे आज इतिहासामध्ये नाव आहे. शतकं उलटून गेली. कुणाला म्हणायचं शिवबा. थोडक्यात सांगू, 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिमी इंग्रज फ्रेंच यांचा काळ म्हणजे शिवबा. संयमाचा घाट म्हणजे शिवबा. सहसा रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा या कुटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता या उच्च विचारांची तुळस म्हणजे शिवबा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. आणि रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दन काळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. अफजल खानाला फाडणारा वाघ म्हणजे शिवबा. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी आग म्हणजे शिवबा. संबंध जगामध्ये आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रामधलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा माझा अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा माझा अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. साध्या गोष्टी नाहीत. शतकं उलटून गेली. आजही म्हणावं लागणार, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. माझ्या शिवरायाशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. साधन सरळ नाही इतकं. का सांगते मी हे सगळं? स्त्रीवर आलं की स्त्रीला खूप राग येतो. माता अनुसयाने सांगितलं या तुम्ही आधी मध्ये या. विचार केला खूप. कळालं सत्व घ्यायला आले थिती नाही देव. अरे ज्याच्याकडं स्थिती, उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तीनही काम ज्या देवाकडे आहेत. ब्रह्मदेवांनी उत्पत्ती करावी. भगवान विष्णूंनी सांभाळावं हे जग. चाले हे शरीर कोणाची असते? कोण बोलविते हरिवीणा, कोण बोलविते हरिवीणा, कोण बोलविते हरिवीणा, कोण बोलविते हरिवीणा. चाले शरीर कोणाची असते? चाले शरीर कोणाची असते? शरीर कोणाची असते? कोण बोलविते हरिवीण. हो किंवा तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी आंबळे
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी किंवा म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळिता वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठी। अशी जी त्याच्याकडे शक्ती आहे, जगाचा सांभाळ करणारा भगवान विष्णू नाम पांडुरंग परमात्मा। आणि तिसरं डिलीटचं बटन ज्या भगवंताकडे आहे, कुणाकडे? भगवान शंकराकडे। हो, डिलीट। वरची माणसं खालची माणसं वर नेण्याचं काम कोणाचं आहे? असे तीनही जे सगळ्यात मुख्य कार्य आहे ज्या तीन देवाच्या हातामध्ये, तीनही देव आलेत दारामध्ये, यांच्या समोर नग्न व्हायचं म्हणजे सगळ्या जगासमोर नग्न होण्यासारखे। विचारात पडल्या माता अनुसया, आणि अधिक विचार न करता सांगितलं, डोळे बंद केले, अतिऋषीचे ध्यान केलं हृदयामध्ये मनामध्ये, आणि खरंच मी पतिव्रता असेल या जीवनामध्ये माझ्याकडून एकही पतिव्रता व्रताचा म्हणजे काहीच म्हणजे चूक झाली नसेल, माझ्याकडून व्रताचा भंग माझ्याकडून काही झाला नसेल, तर मी डोक्यावर हात ठेवल्या हे तीनही देव बालकाच्या रूपामध्ये येतील। तीनही देवाच्या डोक्यावरती हात ठेवले आणि सगळे बालक झाले महाराज। लहान बालक झाले। अहो बालक झाले यात काय नवल आहे? ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तीनही जेव्हा बालक झाले ना, तेव्हा आपल्या उदरातून जरी जन्म नाही घेतला तरी आईचा पाना मात्र दाटवून आला। आता तृप्त करण्याची वेळ आली, तिघालाही एका स्तनाला लावलं। बघा आजही लोक म्हणतात स्त्री काय आहे, स्त्रीचं अस्तित्व काय आहे, सरळ म्हणतात घरची कामं करता करता बाईला कामच काय आहे। पण खरं सांगू, स्त्री एवढा त्याग जगाच्या पाठीवर कोणीच करू शकत नाही। खरं म्हणजे तिचा इतका त्याग आहे, हात तिचे असतात बांगड्या तुमच्या नावाचे भरते, पाय तिचे असतात पायाचे पैंजण तुमच्या नावाचे घालते, पायाची बोटं तिची असतात जोडवी तुमच्या नावाची घालते, गळा तिचा असतो मंगळसूत्र तुमच्या नावाचं लावते, कपाळ तिचं असते कुंकू तुमच्या नावाचं लावते। त्याहून पुढे जाऊन सांगू, पोट तिचं असतं पण बाळ तुमच्या नावाचं वाढवते। अजून काय पाहिजे? ज्याला स्त्री कळली ना त्याच्या जीवनाचा उद्धार झाला। कळत असेल तर बघा, ज्याला स्त्रीतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री मधली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री मधली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला स्त्री मधली बहीण कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, ज्याला स्त्री मधली भक्त कळाली तो जनाईचा विठोबा झाला, आणि ज्याला स्त्री मधली आई कळाली ते जिजाऊंचे शुभा झाले, ते जिजाऊंचे शुभा झाले। स्त्री कळून घेता आली पाहिजे। पाना दाटून आला, एकेकानं प्रत्येकाला शांत केलं, आणि प्रत्येकाला शांत करून तृप्त करून काय होती अट? नग्न होऊन आपले कपडे काढले, वस्त्र काढलं, स्तनाला लावलं, तीनही देवाला तृप्त केलं, आणि तृप्त केल्याच्या नंतर तिघालाही पाळण्यात घातलं, आणि नंतर मग आई अनुसूयेनं पाळणा म्हणून झोपवलं तिघांनाही। पाळणा म्हणून झोपवलं यातच नवल नाही, पुढचंही थोडं सांगेल मी तुम्हाला, पण त्याआधी थोडासा प्रयत्न करू, माझी पहिलीच वेळ आहे। दत्तात्रय भगवंताला झोपवलं आणि म्हणायला लागल्या, जो 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 रे सगुना, 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 जो जो रे सगुना, जो 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 रे सगुना, जो जो रे सगुना, जो 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 रे सगुना। पाळण्यात टाकलं, मातेला पाळण्यात टाकलं की नाही लेकरांना? आजही विचार करा, ज्यावेळेला आपली आई आपल्याला सांगत असते, बाई तुला बाळ झालंय, झालेल्या बाळाला अगोदर तुझ्या स्तनाला लावणं गरजेचं आहे। आजही बघा, माय असो किंवा गाय असो, आधी तिचं वासरू आणि आधी तिचं लेकरू स्तनाला लावलं जातं आणि पाळण्यात टाकून अंगाई गायली जाते। जो 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 रे सगुना, जो 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 रे सगुना, जो जो रे सगुना, जो 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 रे सगुना, जो 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 रे सगुना, जो 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 रे सगुना, जो 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 रे सगुना, जो 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 रे
झोपवलं. आणि पाळणे म्हटले पाहिजे, आजकालचे पाळणे शिक्षकाची बायको पाळणा म्हणते कोणासाठी? लेकरासाठी. माय म्हणे लेकराला जो जो बाळा जो जो, सारे काही हो जो पर मास्तर नको हो जो. का? कारण त्याला वेळच भेटत नाही. प्रशिक्षण जात तर निवडणूक येते, वरून कामाचा दबावही वाढते. तूप रोटी नाही बाळा चटणी भाकर खाजो, सारं काही हो जो पर मास्तर नको हो जो. तू काही होय पण मास्तर नको. हे जमलं पाहिजे. टाकलं तिनंही देवाला आणि पाण्यात खेळता 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 6 महिने निघून गेले महाराज. आता त्यांना काय, इकडं बायकांचे मेसेज येऊन येऊन इनबॉक्स फुल, व्हॉट्सअपचे सगळे चॅटिंग लिस्ट पूर्ण पॅक झाली. आता हे 6 महिन्याचे लेकर काय चॅटिंग आणि काय इनबॉक्स बघतील? हे हँग झाले इकडं. एक दिवस नारदजी गेले घरी. कुठं? तीनही देवींच्या घरी. पार्वती माता म्हणायला लागल्या, लक्ष्मी उमा रमा सगळ्या तिघी जणी, काय हो सत्व घ्यायला गेले होते ना आमचे नवरे, तुम्हीच आम्हाला सगळा प्लॅन सांगितला, मग अजूनही परतले नाही ते कसं काय? नारद मुनी सांगितलं, मी सांगितलं होतं तुमच्यापेक्षा फार पतिव्रता आहे ती, तिचा नाद करू नका. तिच्या घरी आहेत तुमचे नवरे, पण प्रश्न असा आहे तुमचे नवरे राहिले नाही. आता 6-6 महिन्याचे बालक झाले. आता मात्र धडकी भरली. आता कसं होणार? या सृष्टीचा चालक मालक, स्थिती उत्पत्ती आणि लय त्यांच्या हातामध्ये. तीनही देव जर शांत झाले तर सृष्टी शांत होण्याची शक्यता आहे. सांगा मला काय करायचं आता? काही नाही, तुम्ही घेऊन या मला तुमचे बाळ जाऊन. आल्या कोण? तीनही देवी आल्या, देवपत्न्या. तिनेही आवाज दिला, माता माता. अजूनही गर्व गेला नव्हता बरं. दार काढा, दार. झोपडीचं दार उघडलं, मध्ये घेतलं. तिघींना ओळखलं अनुसूया मातेने कशासाठी आले, कारण ती आदिशक्ती होती. पाहिलं तिघींकडं. तिघी म्हणायला लागले, आमचे नवरे आले होते 6 महिन्यापूर्वी तुमच्याकडं. माता म्हणले, हो आले होते ना, तुम्हीच पाठवले होते. आम्हाला सगळी प्लॅनिंग माहिती आहे, तुम्हीच पाठवले होते, आलेही होते. मग म्हणे 6 महिन्यापासून आमच्या नवऱ्याचा पत्ता नाही. तीनही तुमचे तिघही सुरक्षित आहेत. जा म्हणे पाळण्या घरात. आणि त्या पाळण्यात तिघही आहेत. तिघही आहेत. पाहायला गेल्या महाराज. तिघही आपल्या पत्न्यांकडे टकमक 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 बघायला लागली. आता एवढाली लेकर काय म्हणणार आहे ती? माता अनुसूया बाजूला थांबल्या आणि बघायला लागल्या. डोळ्यात पाणी आलं टचकन माता पार्वतीच्या. आई आई चुकलं आमचं, तुमच्या पातिव्रत्यावर आम्ही संशय घेतला. अहो तुमच्यापेक्षा स्वतःला पवित्र ठरवण्याच्या नादामध्ये आम्ही आमचं अस्तित्व गमावून बसायला निघालो. जेवढी शक्ती तू या लेकरांना लहान करण्यासाठी लावली ना आई, तेवढीच मोठं करण्यासाठी लाव. आणि दे आम्हाला तीनही नवरे परत. त्यांच्याशिवाय कसं जग चालायचं? मातेने सांगितलं, जगाच्या पाठीवर पातिव्रत्य पाळायचं असेल ना तर आपल्या पट्टीत आपण चाललं पाहिजे. दुसऱ्या कोणाचा हेवा करत आपलं जीवन उद्ध्वस्ताला नेऊ नका. सांगितलं. तीनही देवाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यात हसतो असा आशीर्वाद दिला. तीनही बाळ मोठे झाले. आले ब्रह्मा विष्णू महेश, तीनही मूळ स्वरूपामध्ये आले. पण जाताना आता या उदराने तृप्त झालेले बाळ आपल्यापासून दूर जातात, ही गोष्ट आईला सहन झाली नाही. आणि कुठलीही असू दे आई, आपलं बाळ दूर गेलं तिला सहन होत नाही. महाराज रडायला लागल्या. माता अनुसूया, तुम्ही जाताय ना जा, पण जाता जाता एक करा, तिघही जण माझ्याजवळ कसं राहता येईल याचा प्रयत्न करा. ब्रह्मा म्हणायला लागले, आम्ही 6-6 महिने राहू तुझ्याकडे येऊन. तसं जमणार नाही. मला असं काहीतरी रूप तुम्ही धारण करून द्या माझ्या डोळ्यासमोर की तीनही देव एका नजरेत दिसले पाहिजे. मग त्या तिघांनी विचार केला की आता आईपासून दूर जाणं योग्य नाही. आपण जरी पत्न्यासोबत गेलो तरी आपल्या तिघातलं एक रूप आईकडे ठेवायचं. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवांचे शिर एकत्र आणि 6 हात, ज्यांचे 3 शिरे 6 हात, असं मिळून एक हात